दीपक केदार यांनी छेडलेल्या आंदोलनाला सैनिक समाज पार्टीने पाठिंबा दिलेला आहे. दीपक केदार यांनी कोणतं आंदोलन छेडलं? आमदार प्रशांत बंब याने शिक्षकाविरुद्ध एक वल्गना केली, वृथा वल्गना केली की मुख्यालयात राहणं गरजेचं आहे. परंतु या आमदारांना हे माहीत नाही की तुम्ही तात्पुरते 5 वर्षासाठी गेलेले आहात, ते बी बळजबरीने गेलेले आहात, गैरमार्गाने गेलेले आहात, निवडणुकामध्ये धांदली करून गेलेले आहात, तरी तुम्हाला आमदार निवास आहे. शिक्षक हे देशाची नवी पिढी घडवणारा एक कुंभार आहे. शिक्षकाचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं आहे. नवी पिढी, उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी तयार करायचं कार्य शिक्षक करतो, आमदार खासदार करत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये 90% भ्रष्टाचारी, गुंड प्रवृत्तीचे आणि अडाणी अल्पशिक्षित भरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त सत्ता आहे तात्पुरती म्हणून तुम्ही असा अन्यायकारक वल्गना करतात. त्याची दखल घेऊन दीपक केदार यांनी आंदोलन छेडलेलं आहे. हा कळीचा मुद्दा आहे. शिक्षक तुमच्या नोकरीत नाहीत, शिक्षक हे सरकारी नोकरीत आहेत. तुम्ही तात्पुरते बसलेले आहात, तुम्ही परमनंट मालक नाहीत. त्यामुळे बंब याच्या विरुद्ध कारवाई करावी असं आंदोलन सुरू केलं आहे केदार यांनी, आणि त्यांनी मुख्यमंत्र्याला साकडं घातलं आहे. आता मुख्यमंत्र्याच्या हातात जरी सत्ता असेल तरी ही विल गिव्ह सपोर्ट टू बंब, कारण हे वरपासून खालपर्यंत चालत आलेलं आहे. काँग्रेस जनता पार्टीने आंदोलन केलं आणि त्यांनी मागणी केली केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घ्या. तरीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. तोच प्रकार महाराष्ट्रासह आहे. जरी बंब याच्यावर कारवाई करा असा आग्रह धरला असला केदार यांनी, तरी मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्यासाठी जर त्याने टाळाटाळ केली तर सैनिक समाज पार्टी ही मोठ्या दमदार पाय टाकून केदार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. कारण हा शिक्षकाचं महत्त्व या समाजाला माहीत आहे, आमदार खासदाराला माहीत नाही. कारण त्यांच्यामध्ये अडाणी अल्पशिक्षिताचा 90% भरणा आहे आणि अशा लोकांना शिक्षण व्यवस्था सुधारावी असं वाटत नाही. जरी ते सत्तेत गेले तरी ते एखादी संस्था काढण्याच्या मार्गावर असतात, जेणेकरून त्या शैक्षणिक संस्थेच्या मार्गाने आपले पैसे, काळा पैसा तयार करता येईल. हा त्यांचा धंदा असल्यामुळे त्यांना ह्या प्राथमिक शिक्षक वर्गांवर त्यांचा रोष काढलेला आहे. परंतु प्राथमिक शिक्षक वर्ग हा केदार यांनी बचावला आहे आणि केदारच्या आंदोलना म्हणून सैनिक समाज पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. राहिला मुद्दा आता यांच्या अधिकारांचा, तर तो अधिकार फक्त 2029 पर्यंतच आहे. कारण 2029 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचं ऐतिहासिक कार्य घडणार आहे. त्यासाठी या समाजातील शिक्षण क्षेत्रातील सुशिक्षित, क्वालिफाईड, इंटेलिजंट लोकांचा पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे यांचा खेळ संपवला जाणार. 2029 उदय होणार आहे नव्या युगाचा आणि यांचं काळयुग संपणार आहे. त्यामुळे सर्व समाजाचे, पाठिंबा देणाऱ्या समाजाचे, लाईक पाठवणाऱ्या समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.